पालकमंत्र्यांच्या घोषणेला सांगली महापालिकेकडून ठेंगा, सत्ताधाऱ्यांचे मौन, घरपट्टीचा वाद, बिले नागरिकांच्या दारात, प्रशासनाच्या घाईवर प्रश्नचिन्ह. सांगली महापालिकेच्या वाढीव घरपट्टी विरोधात शहरात असंतोषाचे वातावरण असताना या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापौरांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्या घोषणेला 15 दिवसाचा कालावधी उलटूनही समिती अद्याप अस्तित्वात आलेली नाही. दुसरीकडे महापालिका प्रशासनाने वाढीव घरपट्टीची बिले नागरिकांना वितरित करण्याची तयारी पूर्ण केल्याने नागरिक आणि व्यापारी संघटनांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी लागू केल्यानंतर शहरातील अनेक भागातील मालमत्ताधारकांना वाढीव कराचा फटका बसला आहे. या विरोधात सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, विविध नागरिक मंचांनी तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. हजारोंच्या संख्येनं हरकती दाखल केल्यानंतर हा विषय राजकीय पातळीवर गाजला होता. वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापौरांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी आणि अधिकारी, विविध सामाजिक घटकांचा समावेश असलेली सर्वसमावेशक समिती स्थापन करून नागरिकांच्या तक्रारींची पडताळणी करण्याचे निर्देश दिले. या समितीकडून कर रचनेबाबत शिफारसी अपेक्षित होत्या, मात्र अद्याप समितीच अधिकृतरित्या अस्तित्वात आलेली नाही. पालकमंत्र्यांच्या घोषणेला महापालिकेकडून ठेंगा दाखवण्यात आलेला आहे. यावर सत्ताधारी भाजपकडून मौन पाळले गेलेले आहे, तर प्रशासनाकडून समितीबाबत हालचाली गतिमान दिसत नाहीत. दरम्यान प्रशासनाने घरपट्टीच्या नव्या आकारणीची बिले तयार केलेली असून ती नागरिकांना वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे समिती स्थापन होण्यापूर्वी आणि तिचा अहवाल येण्यापूर्वीच नागरिकांच्या हातात वाढीव घरपट्टीची बिले पोहोचणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे समिती स्थापनेची घोषणा ही केवळ बोलाचाच भात आणि बोलाची कडी ठरणार का, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. समितीचा निर्णय होण्यापूर्वीच बिले वाटप झाल्यास नागरिकांमधील असंतोष आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने बिलांचे वितरण तात्पुरते स्थगित करून प्रथम समिती गठीत करावी आणि तिच्या शिफारशीनंतरच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी विविध संघटना आणि नागरिकांकडून केली जाते आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.